हाय फ्रेंड्स, तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे अगदी झटपट आणि पटकन होणारी, कमी वेळेत आणि कमी साहित्यात बनणारी बघा साबुदाणा खिचडी कशी बनवायची ते दाखवणार आहे। इथं कुठलंही वाटण वगैरे करणार नाही, अगदी झटपट करणार आहे। तर बघा सध्या महाशिवरात्री आहे, तर महाशिवरात्रीच्या निमित्ताने तुम्ही साबुदाणा खिचडी ही बनवता। तर बघा पहिल्यांदा साबुदाणा खिचडी बनवण्यासाठी इथे मी 1 वाटी साबुदाणा बघा छान असं पाण्यात भिजत घालून ठेवला होता। हा मी रात्रभर भिजवून ठेवला होता। तर बघा किती छान असा भिजून तयार झालेला आहे। कधीही साबुदाणा भिजवताना बघा 1 वाटी जर साबुदाणा असेल तर त्या वाटीच्या अगदी थोडंसं पाणी, जरा म्हणजे बोटभर पाणी जास्त घ्यायचं, तर साबुदाणा व्यवस्थित असा भिजला जातो बघा। तर इथं आपला साबुदाणा छान भिजलाय। आता त्यासोबत बघा इथं मी 1 मोठ्या आकाराचा बटाटा बारीक कट करून घेतलाय, त्यासोबत अगदी 2 हिरव्या मिरच्या त्या देखील बारीक कट करून घेतल्यात आणि थोडेसे शेंगदाणे घेतलेत बघा। आता गॅसवरती मी कढई गरम करायला ठेवली। आता या कढईमध्ये बघा मी पहिल्यांदा 1 वाटी शेंगदाणे छान असे खरपूस भाजून घेणार आहे। इथे मी शेंगदाणे घेतलेत। तुमच्याकडे जर शेंगदाण्याचं ऑलरेडी बनवलेलं कूट असेल तर तुम्ही शेंगदाण्याचं कूट देखील वापरू शकता, पण इथं माझ्याजवळचं शेंगदाण्याचं कूट संपलंय, त्यामुळे इथं मी शेंगदाणे बघा छान असं खरपूस भाजून घेणार आहे। तर बघा अगदी 1 ते 2 मिनिटांसाठी आपल्याला बघा हे शेंगदाणे फुल गॅसवरती आणि त्यानंतर बघा 2 ते 3 मिनिटांसाठी मीडियम गॅसवरती हे शेंगदाणे आपल्याला छान असे खरपूस भाजून घ्यायचेत बघा। इथं बघू शकता आपले शेंगदाणे छान असे व्यवस्थित भाजत आलेले आहेत बघा। आता मी तुम्हाला काढून दाखवते बघा हातावरती। या शेंगदाण्याची बघा छान असं हलक्या हाताने, म्हणजे यावरचं साल निघालं की समजायचं आपले शेंगदाणे छान असे खरपूस भाजून तयार झालेले आहेत। आता हे शेंगदाणे मी छान असं मिक्सरला बारीक वाटण करून घेणार आहे बघा। इथं मी साबुदाण्याची खिचडी बनवताना फक्त 2 हिरव्या मिरच्या छान बारीक कट करून वापरल्यात। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याऐवजी लाल तिखट घेऊ शकता, किंवा बघा यापेक्षा जास्त मिरच्या वापरल्या तरीही चालेल बघा। इथं आपलं छान असं शेंगदाण्याचं कूट बनवून तयार आहे। आता बघा त्याच कढईमध्ये मी 2 छोट्या आकाराच्या पळीने बघा 2 पळी तेल घातलंय। तेल छान असं गरम झालं की यामध्ये बघा मी कट केलेली हिरवी मिरची आणि त्यासोबतच बघा कट केलेला बटाटा देखील घालून घेतीये। इथं मी बटाटा कच्चा घेतलाय, तुम्हाला हवा असल्यास तुम्ही इथं उकडलेला बटाटा देखील घेऊ शकता बघा। आता हा बटाटा मी छान असा फ्राय करून घेणार आहे, म्हणजे हलकासा मऊ होईपर्यंत बघा मिरची आणि बटाटा व्यवस्थित असं फ्राय करून घेणार आहे। इथं बघा आमच्याकडे जिरे वगैरे इथं साबुदाण्याच्या खिचडीमध्ये खात नाहीत, पण जर तुमच्याकडे यामध्ये जिरे किंवा कढीपत्ता वगैरे खात असतील तर तुम्ही यामध्ये तो घातला तरीही चालेल। आता बघा बटाटा छान असा वाफवून घेण्यासाठी मी यावरती झाकण ठेवलंय। अगदी 2 ते 3 मिनिटांसाठी बघा झाकण ठेवून मीडियम गॅसवरती छान असा हा बटाटा वाफवून घ्यायचा आहे बघा। इथं बघू शकता तुम्ही आपला छान असा बटाटा वाफवून तयार झालेला आहे। तर बघा मी दाखवते, छान असा याचा 2 तुकडे झालेत, म्हणजे बघा आपला बटाटा छान असा वाफवून तयार आहे। आता यामध्ये बघा मी भिजवलेला साबुदाणा घालणार आहे। इथं बघा मी 2 हिरव्या मिरच्या घेतल्या, तुम्हाला हवं असेल इथं मी मिरची कट करून घेतली आहे, तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही हिरवी मिरची बघा छान अशी मिक्सरला वाटण करून घेऊ शकता। पण बघा माझ्याकडे लहान मुलं आहेत आणि लहान मुलं जास्त तिखट खात नाहीत, त्यामुळे मी अगदी 2 मिरच्या घेतल्यात। तुम्ही तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा। आता बघा यामध्ये मी साबुदाणा घातलाय। अगदी 1 ते 2 मिनिटांसाठी हा साबुदाणा मी छान असा परतून घेणार आहे बघा, हलक्या हाताने परतून घ्यायचा। आता यामध्ये बघा आपण शेंगदाण्याचं जे कूट काढलं होतं ते कूट बघा मी यामध्ये घालून घेतीये। तर यामध्ये शेंगदाण्याचं कूट आणि त्यासोबतच बघा चवीपुरतं मीठ टाकायचं आणि हा साबुदाणा छान असा 1 ते 2 मिनिटांसाठी व्यवस्थित असा उलटण्याने बघा छान असा परतून घ्यायचा। तर तुम्ही बघू शकता मी छान असा हा साबुदाणा व्यवस्थित असा परतून घेतीये। त्यानंतर बघा आपला साबुदाण्याची खिचडी छान अशी मऊ लुसलुशीत आणि मोकळी सुटसुटीत होण्यासाठी बघा, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा साबुदाणा लवकर छान असा वाफवून घेण्यासाठी यावरती मी झाकण ठेवणार आहे। आणि झाकण ठेवून बघा अगदी 3 ते 4 मिनिटांसाठी मीडियम गॅसवरती हा साबुदाणा मी छान असा वाफवून घेणार आहे। मध्ये मध्ये बघा यावरचं झाकण काढायचं आणि साबुदाणा छान असा वाफवून होतोय का नाही ते बघायचं बघा।
इथं बघू शकता तुम्ही आपली मस्त अशी साबुदाण्याची खिचडी तयार झालेली आहे। आणि इथं बघा साबुदाणा सुद्धा किती छान असा मोकळा सुटसुटीत झालेला आहे। आता ही खिचडी मी एका प्लेटमध्ये काढून दाखवते बघा। तर बघा काढताना सुद्धा किती छान अशी व्यवस्थित मोकळी सुटसुटीत साबुदाण्याची खिचडी तयार झालेली दिसतीये बघा। तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा झटपट अशी ही साबुदाण्याची खिचडी बनवू शकता बघा। तर आता सध्या महाशिवरात्री आहे, तर महाशिवरात्रीच्या दिवशी प्रत्येकजण उपवास हा धरतोच। तर त्या महाशिवरात्री दिवशी बघा तुम्ही ही साबुदाण्याची खिचडी नक्की बनवून बघा आणि कशी झाली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून घ्या। तर इथं आपली मस्त साबुदाण्याची खिचडी तयार आहे। तर या साबुदाण्याच्या खिचडीसोबत तुम्ही बघा मस्त घट्ट असं दही घेऊ शकता किंवा तुम्हाला आवडत असल्यास ताक घेऊ शकता बघा। मस्त दह्यासोबत आणि ताकासोबत बघा ही साबुदाणा खिचडी खायला खरंच खूप सुंदर लागते। आणि त्यासोबतच बघा तुम्हाला हवं असल्यास तुम्ही 2-3 हिरव्या मिरच्या देखील फ्राय करून घेऊ शकता। तर इथं झटपट आपली साबुदाणा खिचडी तयार आहे।